नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज बघणार आहोत महाटीटीच्या संदर्भात पेपर 1 आणि पेपर 2 मधील आवश्यक असणारा घटक म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावर निगडीत असणारा मुख्य घटक म्हणजे अध्ययन संक्रमण। या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। एका विशिष्ट परिस्थितीत मिळालेले ज्ञान, संपादित केलेले कौशल्य, तंत्रवृत्ती, सवयी याचा उपयोग जेव्हा दुसऱ्या परिस्थितीत आपणाला होतो, अनुकूल, प्रतिकूल किंवा कोणत्याच नाही, त्याला अध्ययन संक्रमण असे म्हणतात। या अध्ययन संक्रमणाचे एकूण 3 प्रकार पडतात। पहिलं आहे धनसंक्रमण, दुसरं आहे ऋणसंक्रमण आणि तिसरं आहे शून्य संक्रमण। तर पहिलं बघूया धनसंक्रमण। एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावरचा अनुकूल परिणाम होत असेल किंवा एका विषयाच्या अध्ययनाची दुसऱ्या विषयाच्या अध्ययनास मदत होत असेल तर अशा अध्ययन संक्रमणास धनसंक्रमण असे म्हणतात। महत्त्वाचे मुद्दे आहेत। संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीचा अभ्यासास पूरक ठरतो। सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो। नेहमी इंग्रजीतून लेखन करण्याची सवय असलेल्या विद्यार्थ्यास मराठीत लेखन करताना अडचणी येतात। गणित विषयाच्या अध्ययनाचा पदार्थविज्ञानाच्या अभ्यासास उपयोग होतो। टेनिस खेळाचा सराव बॅडमिंटनसाठी होतो। पेटी वाजविण्याचा कौशल्याचा व्हायोलिन वाजविण्यासाठी उपयोग होतो। पापड लाटण्याचा कौशल्याचा पोळ्या लाटण्यासाठी उपयोग होतो। त्यानंतर दुसरं आहे ऋणसंक्रमण। एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर विपरीत परिणाम होत असेल किंवा एका विषयाचे ज्ञान दुसऱ्या विषयाचे ज्ञान मिळविताना अडथळा निर्माण करीत असेल तर अशा संक्रमणास ऋणसंक्रमण असे म्हणतात। इंग्रजीतील वाक्यरचना शिकताना मराठी वाक्यरचनेत ज्ञान अडथळा निर्माण करते। मराठीत आपण कर्ता कर्म क्रियापद अशी रचना शिकतो, पण इंग्रजीत मात्र कर्ता क्रियापद नंतर कर्म अशी रचना असते। त्यानंतर मराठीतील लिंगभेदाच्या अभ्यासानंतर हिंदीतील लिंगभेद शिकताना काही वेळा अडथळा निर्माण होतो। उदाहरणार्थ मराठी भाषेत पुस्तक नपुंसक, हिंदी भाषेत स्त्रीलिंगी असते। मराठी भाषा बोलणारा माणूस कानडी बोलू लागला तर पूर्वी मिळालेले ज्ञान नंतरचे ज्ञान मिळताना अडथळा निर्माण करते। त्यानंतर तिसरा आणि शेवटचा प्रकार आहे शून्य संक्रमण। दोन्ही परिस्थिती अगदी भिन्न असतील तर अशा परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल अथवा प्रतिकूल कोणताच परिणाम होत नाही, त्यावेळी त्या प्रकारच्या संक्रमणास शून्य संक्रमण असे म्हणतात। इतिहासाच्या अध्ययनाचा गणिताच्या अध्ययनावर साधक किंवा बाधक काहीच परिणाम घडत नाहीत। सायकल शिकण्याचे कौशल्य आणि टंकलेखनाचे कौशल्य यांचा एकमेकांवर काहीच परिणाम होत नाही। धावण्याच्या कौशल्याचा वाचण्याच्या कौशल्याची अर्थार्थी काही संबंध नाही। स्वयंपाक करण्याच्या कौशल्याचा विणकाम करणाऱ्या कौशल्यावर कोणताही परिणाम संभवत नाही। तर ही होती अध्ययन संक्रमण म्हणजे काय आणि त्याचे प्रकार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।